हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी कामावर व्हेज पुलाव बनवते। तर त्यासाठी मिक्स व्हेजिटेबल 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत मी। इकडे मी खडे मसाले, अद्रक लसूणची पेस्ट, एक उभा चिरलेला कांदा, तेजपत्त्याची 2-3 पानं आणि इथे मी कुकरमध्ये 2 चमचे तूप तापवायला ठेवलेलं आहे। तूप आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं जिरं टाकायचं आहे आणि आपले खडे मसाले घालायचे। तर खडे मसाले आणि जिरं छान असं लाल झाल्यावरती तेजपत्ता पण घातलेला आहे, कांदा घालायचा जो आपण उभा चिरून ठेवलेला। तर कांदा पण आपण छान असं गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत। मग अद्रक लसूणची पेस्ट घालून झाल्यानंतर आपण त्याला पुन्हा सर्व एकजीव करून घेणार। आता ह्याच्यानंतर आपण सुके मसाले घालणार। 1 चमचा मी हळद घातलेली आहे। आपला चमचा थोडा छोटा आहे हळदीचा, त्याच्यामुळे मी 1.5 चमचा हळद घातलेली आहे। आणि आता 1 चमचा लाल तिखट घालणार आहे। लाल तिखट जास्त घालू नका, कारण खडे मसाले असतात आणि आपण एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसालासुद्धा घालतो। तर थोडेसे काजू आणि कसुरी मेथीसुद्धा मी इथे घेतलेली आहे। तर बघा, आपलं आता भाज्या परतवून घ्यायच्यात। आता कस्तुरी मेथी घालायची, काजू घालायचे आणि पुन्हा एकदा भाजी चांगली परतून घ्यायची। आपला शाही बिर्याणी मसाला एव्हरेस्टचा तो सुद्धा मी 1 चमचा पूर्ण भरून 1 चमचा टाकलेला आहे। आणि ह्याच्यामुळे चांगली टेस्ट येते शाही बिर्याणीमुळे पुलावला। आणि तांदूळ पण घालायचे आपले धुवून ठेवलेले। तांदूळ घातल्यानंतर सर्व भाज्या आणि तांदूळ 5 मिनटं तरी परतून घ्यायचे। आणि हे गरम कोमट पाणी मी थोडंसं करून घेतलं होतं आणि कोमट पाणी मी टाकलं आहे। तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ घाला। आता कुकर बंद करून मी 2 शिट्ट्या घेणार आहे। ते मी 1 काकडी, टोमॅटो आणि कांदा कापून घेतला, त्याच्यामध्ये दही, मीठ घालून कोशिंबीर छान तयार केलेली आहे। बघा, मस्त अशी कोशिंबीर पण तयार झाली आणि आपला पुलाव पण तयार झालेला आहे। तर बघा, आजचा पुलाव रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि पुलाव बघा किती छान आणि सुट्टा झालेला आहे, मस्त।